सकाळ धरून खत पांगून तर लईच शिन झाला, पण जेव्हा असं गाडं बघायला आलो तेव्हा कशीन बाग उतरून गेला। तर मित्रांनो, सकाळ सकाळ रानात खत पांगून आलो आणि तयार झालो आणि तयार होऊन दामारीच्या यात्रेला आलो। तर आपल्या अख्ख्या पंचक्रोशीची दामारीची यात्रा आहे ना सगळ्यात मोठी भरती आणि इथं गर्दी तर इतकी असते ना की इथल्या बाजारामध्ये नीट पाय पण ठेवता येत नाही। मग मम्मीला आणि बहिणीला खरेदी करायला तिकडे सोडलं आणि मी इकडे आलो। तर आता तुम्हाला जे नाही त्या प्रकारचं पाळणं दिसतात ना ते ह्याच वर्षी नसतात, तर ते दरवर्षी असतात आणि ह्याच मोठ्या पाळण्यांची मजा घेण्यासाठी लोक लई लांबून येतात आणि त्या लोकांच्या गर्दीत ही आपली पण माणसं गावली। तर यात्रांमध्ये खरी मजा इथं नसती तर ती इथं असते आणि जेवढी गर्दी दुकानांसमोर खरेदी करायला नसती तेवढी घाटात असते आणि या गर्दीत बारकाल्या पोरांपासून तर वयस्कर माणसापर्यंत सगळी असतात आणि त्यात किती पण उंताना असलं ना तर त्याचा काहीच फरक पडत नाही, कारण नाद हो आणि नादा पुढे तर सगळंच बाद असते। आणि आपण घाटात आल्याच्या पुढे सगळ्यात जबरदस्त बारी कोणती झाली तर ती या बारकाल्या वासरांची झाली आणि त्यांनी 12 सेकंदात बारी बसवली होती। तर मग घाटात आता फायनलला सुरुवात झाली, त्याच्यासाठी आपण जरा वरच्या बाजूला आलो आणि इथून तर घाटाचा नजारा आहे ना तर एकच नंबर दिसत होता। तर तुम्ही पण या दामारीच्या यात्रेला कधी आलात का नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तेवढं लाईक आणि फॉलो करा की राव।